एका गावात अनाथाई राहत होती. तिचं नाव होतं सुमन. ती खूप गरीब होती. घर नाही, आधार नाही आणि जगण्यासाठी रोज कष्ट करावा लागत होते. ती एका श्रीमंत घरात काम करायची. घर मोठं होतं, पण मन मात्र खूप छोटं होतं. एक दिवस दुपारी, "ओहो अनाथाई, कुठल्या विचारात रमला आहात? लवकर हात चालवा आणि जेवण तयार करा. जेवणाची वेळ झाली." मालकीन बाई ओरडत म्हणाल्या. सुमन शांतपणे काम करत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता. ती हळू आवाजात म्हणाली, "ताई, सकाळपासून उपवास आहे. खूप भूक लागली आहे." मालकीन लगेच म्हणाली, "असं नाटक करू नकोस. आम्हाला वेळेवर जेवण हवं आहे." सुमन काही बोलली नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती पुन्हा कामाला लागली. तासभरात तिने सगळं जेवण तयार केलं. घरातले सगळे लोक बसून जेवायला लागले. पण सुमन, ती कोपऱ्यात उभी होती, उपवाशी. तिच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. ती मनात म्हणाली, "देवा, मला फक्त एवढंच आहे की एक वेळेचे जेवण दे." इतक्यात घरात एक लहान मुलगा आला. तो मालकीनबाईचा मुलगा होता. त्यांनी सुमनकडे पाहिलं आणि विचारलं, "ताई, तू जेवलीस का?" सुमनने हसत उत्तर दिलं, "नाही रे, मला भूक नाही." पण मुलाला समजलं होतं. तो शांतपणे आपल्या ताटातून 2 पोळ्या आणि भाजी घेऊन सुमनकडे आला. "हे घे ताई, तू खा." सुमनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, "नको बाळा, तुला लागेल." मुलगा म्हणाला, "मला पुन्हा मिळेल, पण तुला कोण देणार?" हे ऐकून सुमनचे हृदय भरून आलं. तिने ते अन्न घेतलं आणि खायला लागली. त्या दिवशी तिला फक्त अन्न नाही, तर माणुसकी मिळाली होती. मालकीनबाई हे सगळं पाहत होत्या. त्यांना आपल्या वागण्याची लाज वाटली. त्यांनी पुढे आल्या आणि म्हणाल्या, "सुमन, मला माफ कर. मी चुकीचे होते." त्या दिवसानंतर सुमनला त्या घरात नोकरासारखं नाही, तर माणूस म्हणून वागणूक मिळायला लागली. या कथेतून आपल्याला असं शिकवण मिळतं की गरीब असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येकाला आदर आणि माणुसकी हवी असते. ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.